पंढरपुरात आलाय, दर्शन घेताय आणि बातमी आली आपण कुंभमेळा मंत्री होता, आता नाशिकचेही पालकमंत्री झाला. मला खरं असं म्हणेल की पांडुरंगच पावला. आम्ही नवरा बायको आणि मतदारसंघाचे जवळपास 15,000-16,000 लोक आम्ही वारीला या ठिकाणी आलो आहेत. दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून. खरं पांडुरंगच पावला असं मी म्हणेल, पण चांगलं झालं. म्हणजे माझा काही फार कुंभमेळा मंत्री मी होतोच. मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळी तेव्हा होईल. मी कुठे आंदोलन केलं नाही, आग्रही केला नाही, पण पक्षाने मान्य मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतली, त्याबद्दल खूप खूप आभार. आधीच मी कुंभमेळा मंत्री आहे, मागच्या काळी 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, कुंभमेळा मंत्री होतो, पण आता अधिक बळकटी काम करायला या ठिकाणी येणार आहे. आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये हा ऐतिहासिक कुंभमेळा होईल, ऐतिहासिक कुंभमेळा होईल. त्याच्यामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही. नाशिकचा सगळं आम्हाला रूप बदलायचं आहे. नाशिक एक आगळीवेगळी भूमी आहे, प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पुढे झालेली भूमी आहे आणि ही कुंभनगरी आहे. पण मला वाटतं की आता अतिशय वेगाने आम्ही या कामाला लागलेलो आहोत. होत आहेत खड्डे 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 करतायत, कोणी मोर्चे काढतायत. निश्चित मी सांगेल की या 15 दिवसामध्ये आम्ही 80% खड्डे बुजवलेले आहेत. 20% खड्डे या 2-4-5 दिवसामध्ये बुजले जातील. पण खड्डे बुजवण्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी या नाशिकला खड्ड्यातून मुक्त करायचं आहे. सगळे रस्ते आम्हाला सिमेंटचे करायचे आहेत. अंतर्गत रस्ते सुद्धा आता 1000 कोटी रुपयाला मान्यता मुख्यमंत्री महोदयांनी कॉलनीमधल्या दिलेली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं नाशिक शहर हे सगळ्यात सुंदर शहर असेल, स्वच्छ असेल, सुरक्षित असेल. 4-4.5 कॅमेरे बी बसवतो. खाली सगळ्या युटिलिटी आम्ही 9 युटिलिटी लागतो रस्त्याच्या खाली. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक शहर याचं सगळं रूप बदलणार आहे. एक 4-6 महिन्यानंतर आपण जर बघाल तर आपल्याला कळेल की पूर्वीचं नाशिक आणि आताचं नाशिक. पण आता थोडा त्रास निश्चित नागरिकांना होतोय, त्याबद्दल मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या कुंभसाठी आपल्या सगळ्यांना मी सगळे आमंत्रित करतो. संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. नाशिक दौऱ्यात ते म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतले म्हणून जाहीर केलं. त्याच मुख्यमंत्र्यांचे दत्तक पुत्र आज वेगवेगळी घोषणा करतात. आपल्याला दत्तक पुत्र म्हणून उपाधी देतात. आता संजय राऊत त्याच्या जीवेला काही हाड नाही. ते कोणाबद्दल काय बोलतात त्याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, देशाला कल्पना आहे. ते पंतप्रधानांवर काय बोलतात, ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांवर काय बोलतायत, ते इलेक्शन कमिशनवर तर काय काय बोलतायत. त्याच्या जीवेला कुठे हाड नाही. त्यांना काय बोलायचं बोलू द्या, आम्ही आमचे कामं करतो. पण मी यांना तेच सांगणार आहे की एवढी बडबड करून तुमच्या पत्रावर पडत नाही. तुमच्या बरोबर आता 2 खासदार त्यावर तिसरं राहिलेलं नाही. बरोबर आहे. आमदार आहेत ते सगळे सोडून गेलेत. आता महापालिकेचे नगरसेवक आहेत मुंबईचे, ते सुद्धा नगरपालिका तुमच्याकडे नाही. बाष्पळ बडबड करायची तेवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे. बाकी त्यांच्या मागे कुठलाही जनाधार राहिलेला नाही. ते अतिशय म्हणजे असे वैतागलेले मला दिसत आहेत. आणि म्हणून वाटेल तशी भाषा की जी टीव्हीवर तुम्ही दाखवू शकत नाही अशा भाषेमध्ये, शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ करून त्या ठिकाणी बोलतायत. त्यामुळे त्यांना किती गंभीरतेने घ्यावं हे तुम्ही ठरवायचं.